हॅलो सर्वांना नमस्कार. मी निखिल प्रभाकर राहरकर आपल्या चॅनलच्या नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो. फ्रेंड्स, हा आपला डार्क रियालिटी सिरीजचा 16वा व्हिडिओ आणि या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये तुम्हीच मागे आहात. मित्रांनो, तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये सगळी लोक पुढे जात आहेत आणि तुम्ही तिथेच आहात असं तुम्हाला कधी जाणवलंय का? इथे प्रश्न पैशांचा नसतो मित्रांनो, इथे प्रश्न असतो रिस्पेक्ट, तुमचे कॉन्फिडन्स आणि तुमच्या आयडेंटिटीचा. तर काय आहे मित्रांनो, आपल्यासमोर कधी कधी अशा सिच्युएशन्स येतात की ज्याच्यामध्ये तुमचे फ्रेंड सर्कल जे आहेत, तुमचे जे फ्रेंड्स आहेत ते आउटिंगचा प्लॅन बनवतात, कुठेतरी बाहेर जाण्याचा प्लॅन बनवतात आणि आपण काय करतो, आपण करतो कॅल्क्युलेशन्स कशाचे, की आपल्याला बजेट किती लागेल, आपला खर्च किती लागेल, आणि मग हा खर्च कधी कधी आपल्याला असं वाटतं की हा खर्च एक्सेस होतोय आणि म्हणून आपण ते प्लॅन कॅन्सल करतो, प्लॅन अवॉइड करतो. आणि सोशल मीडियावर आपण मग फ्रेंड्सचे फोटोज पाहतो किंवा अजून काही गोष्टी पाहतो, ते कुठे फिरायला गेलेले पाहतो, ते त्यांच्या लाईफमध्ये जे काही एन्जॉय करत आहेत ते पाहतो आणि मग यामुळे आपण आपल्याला त्यांच्यासोबत कम्पेअर करायला लागतो. मित्रांनो, काय ना, आपण गरीब नसतो, तुम्ही गरीब नसता, पण आपल्या सर्कलमध्ये, तुमच्या सर्कलमध्ये जे आहे सगळ्यात कमी जे आहे, लोएस्ट जे आहे ते आपणच असतो. असं बऱ्याचदा आपल्यासोबत होत असतं. रियालिटी काय आहे मित्रांनो? रियालिटी ही आहे की पीपल ट्रीट यू ऑन द व्हॅल्यू यू परसिव्ड, म्हणजे आपली जी परसिव्ड व्हॅल्यू आहे त्यावर लोक आपल्याला ट्रीट करत असतात. आणि इन्कम जे आहे, आपलं जे उत्पन्न आहे, हे त्याचं इनडायरेक्ट रिस्पेक्ट मेट्रिक असतं. आपलं जर उत्पन्न जास्त असेल तर आपल्याला रिस्पेक्ट जास्त भेटते, जर उत्पन्न कमी असेल, आपलं जर इन्कम कमी असेल तर आपल्याला रिस्पेक्ट, आपल्याला व्हॅल्यू ही कमी मिळते. मित्रांनो, आपले फ्रेंड्स, आपले आजूबाजूची लोक आपल्याला इन्सल्ट करत नाहीत मित्रांनो, पण ते काय करतात, ते आपल्याला सिरियसली घेत नाहीत आणि आपल्याला तेवढी व्हॅल्यू देत नाहीत. त्याचं कारण काय आहे ते आपण पाहूयात मित्रांनो. आपलं जर याच्यामध्ये पाहिलं तर दोन गोष्टी आहेत. पहिलं म्हणजे आपलं कंपॅरिझन काय? कंपॅरिझन हे ह्युमन नेचर आहे. आपण आपल्या स्वतःला आपल्या आजूबाजूच्या व्यक्तींसोबत, आपल्या फ्रेंड्स सोबत, त्यांच्या सक्सेस सोबत नेहमीच कम्पेअर करत असतो. आणि दुसरी गोष्ट, आपली जी स्टेटस हिरार्की असते मित्रांनो, ती ऑटोमॅटिक असते. आपण आपलं स्टेटस हे दुसऱ्या एखाद्या व्यक्तीच्या स्टेटस सोबत कम्पेअर करत असतो आणि जर ते आपल्यापेक्षा जास्त असेल, ते जर आपल्यापेक्षा लॅविश लाईफस्टाईल जगत असेल तर त्या गोष्टीचं आपल्याला कधी कधी वाईटही वाटतं की यार, मी पण मेहनत करतोय पण मला त्याच्यासारखं सक्सेस नाही भेटलं, मी त्याच्यासारखी लाईफस्टाईल नाही जगू शकत आहे. आपल्या सगळ्यांच्याच ग्रुपमध्ये एक इनविजिबल रँकिंग असते मित्रांनो, आणि मोस्टली त्या रँकिंग मध्ये पैसा हा खूप मोठा फॅक्टर असतो. ज्याच्याकडे पैसा जास्त त्याची रँक मोठी, म्हणजे तो जास्त रँकवर असतो, म्हणजे त्याला आपण जास्त रिस्पेक्ट भेटतो, लोक त्याला आदराने बोलतात, वागवतात. आणि याच्यामध्ये आपलं जर इमोशनल इम्पॅक्ट आपल्या लाईफवर काय होतो ते जर पाहिलं मित्रांनो, तर काय होतं, पहिली गोष्ट म्हणजे सेल्फ डाऊट, दुसरं म्हणजे इन्सिक्युरिटी, तिसरं म्हणजे अवॉइडन्स. तर आपण स्वतःवर डाऊट करायला लागतो मित्रांनो. कशामुळे? की आपण त्यांच्यापेक्षा कमी कमवते, मग याच्यामुळे आपल्याला असं वाटायला लागतं की माझ्यामध्येच काही कमी आहे की काय. त्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे इन्सिक्युरिटी आपल्याला याच्यामुळे वाटत असते मित्रांनो, की आपल्याला असं वाटत असतं की माझे हे सगळे मित्र माझ्यापेक्षा जास्त कमवत आहेत आणि यामुळे हे मला व्हॅल्यू देतील की नाही, आणि ही इन्सिक्युरिटी आपल्या मनामध्ये असते. आणि यामुळे आपण काय करायला लागतो, आपण आपल्या फ्रेंड्सला, आपल्या आजूबाजूच्या लोकांना अवॉइड करायला लागतो आणि आपण एकटे पडायला लागतो हळूहळू. मित्रांनो, आपण डिस्टन्स ठेवतो. तुम्ही जे डिस्टन्स ठेवता तो काय, तो आपल्याला अनकम्फर्टेबल वाटत असतं म्हणून ठेवतो, नॉट बिकॉज द पीपल अराउंड अस आर चेंज. आपल्या आजूबाजूची लोक बदललेली नसतात, पण आपल्याला आपलं इन्कम कमी असल्यामुळे आपली व्हॅल्यू, आपल्याला असं वाटत असतं की आपली व्हॅल्यू त्यांच्या नजरेत कमी आहे, याच्यामुळे आपल्यालाच अनकम्फर्टेबल वाटत असतं. आणि ह्या अनकम्फर्टेबल वाटण्यामुळे आपण त्यांच्यापासून डिस्टन्स ठेवतो. ते लोक बदललेले नसतात. तर फ्रेंड्स, आपण काही काही चुका करतो. काय चुका करतो? आपण ज्या चुका करतो,
अशी सिच्युएशन आल्यावर त्या मोस्टली म्हणजे काय, पहिली तर ओव्हर थिंकिंग, दुसरी म्हणजे काय, स्वतःला कमी समजणं, आणि तिसरी आणि सगळ्यात महत्वाची चूक आपण जी करतो ती म्हणजे काय, ट्राईंग टू हार्ड टू फिट. म्हणजे काय, आपण त्यांच्यामध्ये फिट होण्याचा खूप जास्त प्रयत्न करतो. म्हणजे आपण आपली लेवल त्यांच्यासोबत मॅचअप करण्याचा प्रयत्न करतो, आपण फेकिंग करतो, आपण खोटी लेवल वाढवण्याचा प्रयत्न करतो मित्रांनो. आणि यामुळे मोस्टली आपण काय करत असतो, आपण स्वतःला डाऊनग्रेड करत असतो, आणि इथेच खरा प्रॉब्लेम सुरू होतो मित्रांनो. आपल्या आजूबाजूचे लोक आहेत, आपले जे फ्रेंड्स आहेत किंवा कोणीही आपल्या आजूबाजूचे ज्या व्यक्ती आहेत, त्यांना आपल्या स्ट्रगलशी काहीही घेणं देणं नसतं. आपण कितीही स्ट्रगल केला तर त्यांना फरक पडत नसतो. त्यांना फक्त फरक कशा पडत असतो, दे रिस्पेक्ट द रिझल्ट्स. जर आपले रिझल्ट्स, आपले आउटपुट्स चांगले असतील, आपली पोझिशन जर त्याने वाढत असेल, तर त्या आउटपुट्सला, त्या रिझल्ट्सला ते रिस्पेक्ट करत असतात. आपली मेहनत कधीच दिसत नसते मित्रांनो, पण आपलं जे आउटकम आहे ते दिसत असतं. तर अशी जर सिच्युएशन आली मित्रांनो, तर काय करायचं, व्हॉट टू डू. पहिली स्टेप, फायनान्शियल अवेअरनेस. म्हणजे काय, तुम्ही तुमचे जे फायनान्शियल प्रॉब्लेम्स आहेत किंवा फायनान्शियल जे सिच्युएशन्स आहेत त्याबद्दल समजून घेणं गरजेचं आहे, आणि योग्य इन्व्हेस्टमेंटच्या द्वारे फायनान्शियली स्टेबल होण्याचा प्रयत्न करणंही गरजेचं आहे. दुसरा मुद्दा, अपग्रेड युअर स्किल्स सायलेंटली. कोणालाही काहीही न बोलता स्वतःवर काम करणं, स्वतःच्या स्किल्स अपडेट करणं, स्वतःला अपग्रेड करणं, आणि आपली स्वतःची लेव्हल वाढवण्याचा प्रयत्न करणं. मग ते फिजिकली असो, मेंटली असो किंवा एज्युकेशनली असो. आपल्या स्किल्स जशा जशा ग्रो होतील तसं तसं आपोआपच आपली व्हॅल्यू, आपली रिस्पेक्ट वाढत जाते मित्रांनो. डोंट चेज अप्रुव्हल. स्टेप 3 म्हणजे काय, डोंट चेज अप्रुव्हल. मित्रांनो, कोणीही आपल्याला अप्रूव्ह करावं, कोणीतरी आपल्याला काहीतरी अप्रुव्हल द्यावं, कोणीतरी आपल्याला चांगलं म्हणावं, ह्यासाठी कधीच आपण काम नाही केलं पाहिजे. आपण जे काम केलं पाहिजे ते आपल्या स्वतःसाठी केलं पाहिजे, आपल्या स्वतःला चांगलं वाटावं म्हणून, आणि आपलं काहीतरी चांगलं व्हावं म्हणून केलं पाहिजे. आणि जर खूपच गरज पडली तर आपलं जे एन्व्हायरमेंट आहे, आपले जे फ्रेंड सर्कल आहे, आपल्या आजूबाजूचे जे लोक आहेत, ते एन्व्हायरमेंट थोडं चेंज करून, त्यांच्यापासून थोडं बाजूला होऊन नवीन एन्व्हायरमेंट जॉईन करून त्याच्यामध्ये आपली ग्रोथ कशी होईल याचा प्रयत्न करणं हे गरजेचं आहे मित्रांनो. एन्व्हायरमेंट चेंज करणं मुळेही कधी कधी आपल्याला फायदा होतो. मित्रांनो, आपलं जे सर्कल आहे ना ते आपल्याला कधीच डिफाईन करत नाही, पण आपली जी लेवल आहे, एज्युकेशनल, फायनान्शियल, इमोशनल, मेंटल किंवा रँकिंग, पोझिशनल, जी आपली लेवल आहे ती नेहमीच आपल्याला रिफ्लेक्ट करत असते, आपल्याला रिप्रेझेंट करत असते. ऍट द एंड मी तुम्हाला एवढंच सांगेल मित्रांनो, आज आपण कमी कमवत असू, पण जर आपण फोकस्ड राहिलो आणि आपण जर कन्सिस्टंटली तेच काम करत राहिलो, तर आज जी लोक आपल्याला कमी लेखत आहेत, उद्या तीच लोक त्यांना आपल्यासोबत कम्पेअर करू शकतात, जर आपण आपल्या स्वतःवर काम करून आपली लेवल वाढवली तर. दिस इज इट फॉर टुडे. दिस इज निखिल हरकल टॉक्स, रिअल लाईफ रिअल इस्टेट. थँक्यू मित्रांनो. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक शेअर नक्की करा, चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो.